कुणबी समाजाला मिळाली, 27% सुविधा कुणबी समाजाला मिळाली. कुणबी समाज जनता समाधानी राहिली. त्यामध्ये सुद्धा मराठा समाज होतोय घुसखोर, त्यामध्ये सुद्धा मराठा समाज होतोय घुसखोर. आरक्षण वाचवण्याचा करतोय पुकार. सरकारला आमची एकच विनंती, नम्रतेने सरकारला आमची एकच विनंती, मराठा समाजाला करू नका कुणब्यात गिनती. जिल्ह्याचा एल्गार मोर्चा आहे. त्यांचा वेगळाच करावा विचार, त्यांचा वेगळाच करावा विचार. आरक्षण वाचवण्याचा करतोय पुकार, आरक्षण वाचवण्याचा करतोय पुकार. धन्यवाद. मी श्री भालचंद्र गगनशिवराम गोरिविले, संगमेश्वर तालुका महाराष्ट्र, आपल्या सर्वांचा बंधू. धन्यवाद सर. मी पुणे शहराच्या सगळ्या स्वयंसेवकांना विनंती करेन की आलेल्या सगळ्या आमच्या ज्ञाती बांधवांना योग्य रीतीने बसवण्याची आपण सगळ्यांनी तरतूद करायची आहे. डाव्या बाजूला असलेले मी विनंती करतो. नमस्कार. आयोग, खत्री आयोग या सगळ्या आयोगांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, मराठा ही प्रगत जात, मराठा आणि कुणबी जात हे स्वतंत्र वेगळे जाती आहेत आणि मराठा या ठिकाणी आमच्या सर्व समाजानेत्यांना विनंती आहे, या ठिकाणी पत्रकार बांधव आपापल्या चॅनलच्या मुलाखती घेत आहेत. कृपया एकाच चॅनलला 2-2 वेळा मुलाखती देऊ नका, आपला वेळ वाया घालवू नका, एवढी या ठिकाणी विनंती. सन्माननीय सुप्रीम कोर्टाने पुणे शहर आमचे वासुदेव साळवे सर आणि आज जी मीडिया सांभाळणारे आमचे आणि 12% रद्द केलेला आहे. तरी देखील शासन असंविधानिक घटनाबाह्य मराठ्यांना जे काही आरक्षण देत आहे त्या आरक्षणाचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमच्या सगळ्या आईला महिला वर्गाला बसण्याची विनंती करायची आहे. पुण्यातला हा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. आदिवासीप्रमाणे आपण त्यांना सगळ्यांना सन्मानानं जगत आहे. बसण्याची विनंती करावी. राज्यामध्ये तिथल्या कुणबी समाजाला एसटी मध्ये त्या ठिकाणी घातलेला आहे आणि एसटीच्या सवलती गोवा राज्यातल्या कुणबी मी पुन्हा एकदा विनंती करतो, उजव्या बाजूस असलेले जे आमचे पत्रकार लोक आहेत, मीडिया आहे, त्यांना कृपया डाव्या बाजूस येण्याची विनंती करावी. जांभळं काकडी विकायचं काम करते ब्रिगेडचे प्रमुख आमचे सगळे त्यांना कृपया तिथे विनंती करा. कुणबी समाज तिथे खूप वेळ होतो आहे. उजव्या बाजूला वैद्यकीय सेवाची टीम त्या ठिकाणी सज्ज आहे आणि त्यामुळे ज्यांना काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी वैद्यकीय विभागाकडे त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे. आणि म्हणून उजव्या बाजूची जी जागा आहे ती त्यासाठी राखीव ठेवावी, तिथे गर्दी करू नका, जेणेकरून कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर त्या डॉक्टरांकडे त्यांना संपर्क करता येईल. अजून भरलेला नाही आहे. त्याच